अमरावतीच्या परतवाडा शहरात घडलेली ही घटना ऐकून रक्त उसळतं। एका तरुणाने प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अनेक तरुणांना फसवलं, लैंगिक अत्याचार केला आणि अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले। मोहम्मद तन्वीर या आरोपीवर 180 तरुणांच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप आहे। 350हून अधिक अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याचा दावा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे। मित्रांनो, हा नराधम प्रेमाचे खोटे शब्द वापरून तरुणींना फसवायचा, त्यांचे व्हिडिओ काढायचा आणि नंतर ब्लॅकमेल करायचा, पैसे उकळायचा, धमक्या द्यायचा आणि काही वेश्यावृत्तीकडे ढकलायचा असाही आरोप आहे। बहुतांश पीडित हिंदू तरुणी आणि अल्पवयीन मुली असल्याचं सांगितलं जाते। हे केवळ शोषण नाही, शेकडो कुटुंबाच्या आत्मसन्मानावर घाला आहे। या प्रकरणानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे आणि राष्ट्रवादीच्या नेता सुराकांत ठाकरे यांनी अचलपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर धडक दिली, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। आता आरोपी मोहम्मद तन्वीर अटकेत आहे, त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे। सायबर सेल तपास करत आहे। सध्या 7 ते 8 तरुणीचे फोटो व्हिडिओ आढळले, पण डिव्हाइस चेक केल्यावर संख्या वाढू शकते। आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मित्रांनो, खासदार अनिल बोंडे यांनी एसपींची भेट घेतली। त्यांनी स्पष्ट सांगितले, अमरावतीकरांच्या सर्व मुलींना आव्हान आहे, अशा जाळ्यात अडकू नका, जीवन नरकात घालू नका। हिंदुत्ववादी संघटनेने रोष व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पोलिसांनी स्वतःहून तक्रार नोंदवली, पीडितांनी गोपनीयतेची मदत करावी अशी विनंती केली जाते। हे प्रकरण नाशिकच्या अशोक करात प्रकरणाची आठवण करून देते। प्रेम, ब्लॅकमेल व्हिडिओ ही सगळी थांबवली पाहिजे। पोलिसांनी पूर्ण तपास करून सर्व साथीदारांना पकडावे, एसआयटीने तपास व्हावा आणि दोषींनी कठोर शिक्षा व्हावी। समाजात अशा विकृत प्रवृत्तींना स्थान नसावे। मित्रांनो, मुली आणि पालकांनी सावध राहा। सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना विचार करा। पीडित असाल तर गोपनीय पोलिसांशी संपर्क करा। प्रशासन तुम्हाला बाजूने आहे। तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं? आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी का? कमेंटमध्ये स्पष्ट लिहा। ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा। भेटूया नवीन अपडेट्ससह। जय शिवराय, जय महाराष्ट्र।